मित्रांनो बघा, तुम्ही मागे आहे परिपत्रक बघताय, अख्खा सोशल मीडियावरती व्हायरल होतंय। पण या व्हायरल परिपत्रामागे खूप मोठे कष्ट आहेत। कारण की विद्यार्थी सारखे 1-1.5-2 महिन्यापासून सारखे निवेदन देत आहेत। जिकडे जिथं जिथं मंत्री साहेब भेटतील, जिथे आमदार भेटतील, जिथे खासदार भेटतील, जेवढे ज्यांच्या तर असतील, असं कुठलाही विद्यार्थी जाऊन तिथे निवेदन देत होते। कोणी ग्रुपने जात होते, प्रत्येक क्लासवाले पण या भरतीसाठी प्रत्येक जण निवेदन देत। पण या भरती मागे सर्वात मोठं श्रेय समजून घ्या, लक्ष द्या, तुम्ही जर नवीन विद्यार्थी असतील तर समजून घ्या, हे वयवाढीसाठीतले जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी त्यांचे मागच्या वर्षी त्यांना वयवाढी संदर्भात त्यांना घेतलं नाही, पुण्यात आंदोलन, मुंबईत आंदोलन, या विद्यार्थ्यांचा खूप मोठा पाठपुरावा आहे आणि या भरतीमध्ये सुद्धा खूप मोठा पाठपुरावा आहे। म्हणून ह्या विद्यार्थ्यांचं पण सर्वात पहिले अभिनंदन, कारण की ह्या विद्यार्थ्यांनी खूप संघर्ष केलेला आहे आणि आता पण जे नवीन विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांनी परिपत्रक हे जे निवेदन देण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। म्हणून आता एकदम बघा, फास्ट मध्ये सर्वात पहिले हे बघा, सरळ सरळ सांगितलेले 1/10/2024 इकडे बघा, हे जे आहे 31/12 पर्यंत, म्हणजे ह्या वर्षाच्या 31 डिसेंबर पर्यंत जेवढ्या जागा रिक्त होणार आहेत तेवढ्या जागांचं सर्व मागितलेले अहवाल कशा पद्धतीने, ते बी किती तातडीने बघा, 2च दिवसात सांगितलेला आहे अहवाल, 2 दिवसात, की हे सर्व आम्हाला तुम्ही अपडेट द्या की कुठे किती जागा आहेत आणि आम्हाला, म्हणजे विचार करा, जरी आचारसंहिता 10 ऑक्टोबरच्या आसपास लागणार असेल तर एका दिवसात पण हे GR काढून आणि ते भरतीचं नियोजन करून फॉर्म भरून घेऊ शकतायत। कारण फक्त काय असतं, आचारसंहिता आधी GR डिक्लेअर करतात, आचारसंहितेमध्ये नियुक्ती आणि GR डिक्लेअर होत नाही, तर त्याच्या आधी ते GR करून फॉर्म भरायची प्रोसिजर चालू करून देतील। भले भरती ते आचारसंहितेनंतर होईल, पण ही प्रोसिजर, कारण की विद्यार्थ्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात निवेदन जात आहेत की ते त्यांनाही समजतंय की महाराष्ट्रात किती विद्यार्थ्यांना या भरतीची वाट पाहून आहेत। म्हणून हे बघा, इथं सरळ स्पष्ट सर्वांनी हे परिपत्रक तुम्ही प्रत्येक ठिकाणी वाचलेलं आहे, म्हणजे लक्ष द्या मी काय म्हणतो। मग आता मुद्दा इथं येतो, कारण की आपलं चॅनल हे वनरक्षक भरतीसाठी खूप हे विद्यार्थी विश्वासाने बघतात, आणि पण प्रिय मित्रांनो लक्ष द्या, आपण कुठेतरी चुकतोय। सर्वात मेन म्हणजे आता हे जे राजकारणी लोक आहेत, त्यांचा इलेक्शनचा आहे, यांना माहिती आहे यांची पुढे गरज आहे, मग त्या गरजेनुसार ते सर्व कामं करतायत। पण आपले जे वनरक्षकला 4.5 लाख अर्ज असतात, किती विद्यार्थी बाहेर रस्त्यावर पडतायत, किती विद्यार्थ्यांनी निवेदन दिलेत, मी आज ते 3-4 तास उभा होतो, पाहिलं, अक्षरशः त्यांना भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, कारण की जवळ येऊ देत नाही ते लोक। म्हणून सर्वात पहिले आपले निवेदन किती जात आहेत, सर्वात पहिले आपण, तुम्ही जे आहेत ना, लक्ष द्या, मला सारखे कॉल, मला दिवसात खूप कॉल येतात, मला कॉल करून नाही होणार, हे आपल्याला सर्वांना एकत्रित लढाई लढावं लागेल का, कारण की ही जी वनसेवकची जी ऍड आहे ना, त्याच्यात पण खूप मोठा घोळ आहे, कारण की वनमजूर ऑलरेडी तिथे काम करतायत। आता बरेच जणांना ते कळालाच नाही, तुझी यार वनमजूरचा माहिती, लक्ष द्या, जो पण कोणी व्हिडिओ पाहत असेल, लाईक आणि सबस्क्राईब साठी नाही दादा, सर्वात पहिले माहिती समजून घ्या काय सांगतोय, कारण की असं नाही बोलत, माहिती घेत असतो। जर मी आता त्या वनमजुरांचा जो युनियनचा तिथला व्यक्ती, त्या व्यक्तीशी आज बोललो दुपारी, की ते कसं काय भरती बद्दल, वनसेवक बद्दल तुमच्या काय समस्या आहेत, तर ते काय म्हणतायत की सर आमच्या समस्या काय नाही, जे आम्ही 2-5 वर्ष, म्हणजे जे त्यांनी शासनाने की 5 वर्ष तुटक ज्यांनी काम केले, 180 दिवस भरलेले असतील बा, त्या लोकांना तुम्ही कामावर प्रमाण करा। म्हटलं मग हे लोक किती असतील तरी, हे वनसेवक जास्त नाहीत म्हणे, जास्त महाराष्ट्रात 4-5 हजार लोक असतील बा, मग बाकीचे जे उरलेल्या जागा असतील या नवीन भरतीनुसारच होतील, त्यांच्या काय कॅरेक्टर लावतील की डायरेक्ट 12-13 हजार जागा पूर्ण वनसेवक तेच घेऊन टाकतील असं नाहीये, तिथं कॅरेक्टरमध्ये बसणारे लोक खूप कमी आहेत। म्हणून ते पण अजून काय, अजून त्यांचं त्याच्यावर चालू आहे, म्हणजे अजून तिथं वनविभाग, नागपूरचे वनविभागवाले ती माहिती घेत आहेत, किती लोक काम करतायत, किती काय करतायत। पण ही भरती त्यांना घेणंच आहे, त्यांना पण लक्ष द्या, ही भरती त्यांना घेणंच आहे, कारण की ही भरती त्यांना टाळता नाही येणार आहे, कारण की ऑलरेडी त्यांच्या बी भरपूर त्यांची तिथे मिटिंगा चालू आहेत। मग कशा पद्धतीने, पण कसं काय, तुम्हाला काय वाटतं की सर तुम्ही का बोलत नाही, नाही दादा, या हबीसाठी तुम्ही सर्वांनी निवेदन द्या, नुसतं एका चॅनलने होऊन नाही चालत, सर्वांनी एकत्र, जसं पोलीस भरतीला सर्व मॉप एकत्र होतं, तसं वनरक्षक भरतीला, आणि वनरक्षक भरती सुद्धा जागा हे अख्खाच्या आहेत, कारण की काय बोलले होते सरकार की रिक्त पद 100% भरले जातील। मग या वनरक्षकच्या रिक्त जागा आहे, वनरक्षकची भरती निघायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण आपली एकी नाहीये, कारण की तुम्ही काय म्हणतात सर आमची उंची बसत नाही, मग उंची बसत नाही तर मग तुम्ही एकत्र येतायत का, नाही येत ना, तुम्हाला पोलीस भरतीचा चान्स नाहीये, मग तुम्हाला वर्दी पाहिजे, तुम्ही म्हणतात हा वर्दी वनरक्षक मध्ये आहे, मग तुम्ही एकत्र काय येत नाही, एकत्र यावं लागेल, लक्ष दे,
एकत्र यावं लागेल. तुझ्या लाईक आणि सबस्क्राईबसाठी करत नाही सर्वात पहिले. आणि इतका बोगस आहे विद्यार्थी, खरंच सांगतो. हा फक्त सोशल मीडियावरतीच टाव 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 करतो, इथं मेसेज इकडे तिकडं, पण ॲक्च्युअल ग्राउंडवर उतरताना येत नाही. आज तिथं पाहिलं मी, निवेदन घ्यायला गेलो तर फक्त खूप कमी मुलं होते. आणि जास्त माप राहिलं असतं ना 100, 150, 200 मुलं, तर आपण डायरेक्ट फेस टू फेस पण करू शकत होतो. पण कमी मुलांमध्ये भेट टू भेट होणं 3 ते 4 तास थांबलो तिथं, मग कळालं. मग यासाठी सर्वात पहिली ही जी भरती काढायची असेल, वनरक्षकची भरती 100% निघेल. त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. तुमच्या स्थानिक आमदारांना निवेदन द्या, त्यांना पोहोचू द्या. बघा, या तातडीत 2च दिवसात निर्णय सांगितले, 2च दिवसात मागितलेला आहे JR, माहिती मागितली कशा पद्धतीने. म्हणून जेवढे पण वनरक्षक, जर तुम्ही खरं प्रामाणिकपणे असतील तर प्रत्येकाने निवेदन द्या, नक्की भरती निघेल. वेळ गेलेली नाहीये. 2 दिवसात काही होऊ शकतं, 3 दिवसात काही होऊ शकतं, पण तुम्ही सर्व तयार पाहिजे, तरच या गोष्टी होतील. म्हणून इथून पुढे लक्ष द्या. आणि ज्यात ना ज्यात जर काही बनवतात आचारसंहिता लागली बी तर काही घाबरू नका. 2-3 महिन्यानंतर डिसेंबर परत सर्वजण जर आपण एकत्र आलो ना, आपण सर्व माप एकत्र आलो ना, ही भरती होणार, वनरक्षकची भरती. तुमचं स्वप्न पूर्ण होणार, पण त्यासाठी तुम्हाला पण रस्त्यावर उतरावं लागेल. हे जे सर्व आहे ना, यासाठी खूप मोठा संघर्ष आहे. जर तुम्हाला संघर्ष करायचा असेल तर रस्त्यावर उतरा, त्याशिवाय होणार नाही. कारण की इथं कुठलीच गोष्ट सहजासहजी भेटत नाही. आयुष्य सुद्धा रोजचं जगतोय ना आपण, हे सहजासहजी नाही. रोज रोज काही ना काही प्रॉब्लेम आहेत. कोणीच सुखी नाहीये, प्रत्येक जण प्रॉब्लेम मध्ये. हे टेटस बिटस जे आपण ठेवतो ना, ते ते काहीच नाही. टेटस ही लाईफ नाही भाऊ. जे टेटसला ठेवतो त्याचं ऑपोजिटच असतं नेहमी. जो एखादा आनंदी दाखवत असतील लय, त्याचं काहीच नाही भाऊ. म्हणून तू सर्वात पहिले ज्या दिवस रस्त्यावर उतरशील त्यावेळेस तुला भरती लवकरात लवकर भेटेल. हे तुला सांगायचं हेच होतं. कारण की एवढा रात्रीचा जरी व्हिडिओ बनवायचा असेल ना, की कारण की तुम्ही सकाळपासून मी बोललो तुम्ही जाईल, हो मी गेलो होतो 2 ते 3 तास ते उभा होतो. काय चालू निवेदन काय, पण तिथे पब्लिक इतकी होती, आपलं माप कमी पडतंय. सर्वात पहिले लक्ष द्या. जर तुम्ही सर्व तयारी दाखवली तर नक्कीच आपण सर्वजण परत जोमान लागू आणि वनरक्षक भरती पण 100% काढू, वनसेवकची भरती पण 100% काढू. पण सर्व एकत्र आल्याशिवाय होणार नाही. परत परत सांगतो, एकत्र आल्याशिवाय होणार नाही. आणि काही अजून डाऊट असतील कमेंट कर, का तुझ्या कमेंट वाचून बी भरपूर जण प्रोत्साहित असतात की तुम्ही कमेंट जर करा, की किती जण जागृत या गोष्टीसाठी. हे पण गरजेचं आहे, जागृत राहणं ही गरजेचं आहे. म्हणून जेणेकरून जेवढे विद्यार्थी, जेवढे तुम्ही एकमेकाला एकत्र करा, एकजूट व्हा, तरच ही भरती निघेल. आणि जे आपलं आता आहे, देवाच्या कृपेने लवकरात लवकर भरती व्हा. जे वयवाढीवाली संदर्भात जे विचारांचे वय खूप आहे त्यांनाही फॉर्म भरला गेला, नवीन विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला गेला पाहिजे. हे आपलं सर्वात पहिले हे म्हणजे झालंच पाहिजे देवाच्या कृपेने. कारण काय होतंय, कारण की इथं बरोबर आहे, प्रत्येकाचं आयुष्याचा खूप खतरनाक काम आहे दादा. कारण की आयुष्य जगणं एवढं सोपं नाही. विद्यार्थ्यांचे रात्रंदिवस मेहनत आहे. हजारो विद्यार्थी वेटिंगवर आहेत आत्ताच्या भरतीत. त्यांना अपेक्षा आहे की आम्ही आत्ता वेटिंगवर आहे, आम्ही कुठेतरी एक चुकलो असेल 1-2 मार्काने, आम्ही हे पुढच्या वेळेस भरून टाकणार, भर काढून टाकणार. कशा पद्धतीने आम्ही पुढे वर जाणार हे त्याचं काकुळीत चालू आहे. आणि तुम्ही पण जे वनरक्षकची भरतीवाले असं म्हणू नका भरती कधी येईल, भरती निघणार. अजून मी सांगतो, मागच्या भरतीत वनरक्षकची भरती येणार, वनसेवकची भरती येणार, पण तुझ्यावरती आहे, तू किती हिंमत ठेवतो आणि किती कशा पद्धतीने करतो, हेच मी सांगतो. परत सांगतो, काही डाऊट असेल तर कमेंट कर दादा. नक्कीच तुझ्या कमेंट दुसरे पण वाचतील आणि मी पण बघेल की काय तुला नक्की म्हणायचंय, हे तुझ्या कमेंटच्या द्वारे व्यक्त कर. लागल्यास तर इथं लाईक बी करू नको, सबस्क्राईब बी करू नको, हे सर्वात पहिले सांगतो तुला. कारण की हे जे आहे ना, ही कळकळीची विनंती आहे, असं अजिबात नाही. कळकळी आतून विनंती आहे की जेणेकरून तू जागा हो. जागा होल्याशिवाय वनरक्षक भरती येणार नाही आणि वनसेवकची भरती येणार नाही. म्हणून कृपया करून कमेंट करा आणि हे तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाठवा, तरच या गोष्टी सक्सेस होतील. मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओ. मित्रांनो, जय हिंद.